कार्ती, अगं नको एवढा विचार करूस. हे बघ, तो जे काही वागलाय, जे काही बोललाय ते पूर्ण चुकीचंच आहे, पण ते तात्पुरतं आहे. श्रुती, एक गोष्ट तुझ्याही लक्षात आली नाहीये. जेव्हा उत्तराला लोकांनी दाद दिली तेव्हा त्यांनी सुद्धा तिच्यासाठी मनापासून टाळ्या वाजवल्या. तिला गाऊ दिलंस ना, तो तिथून उठून नाही निघून गेला. आणि हे जे काही सगळं बोललाय, वागलाय ते फक्त तुझ्या समोर केलंय ग त्याने. आता तुझ्या समोरही तो प्रामाणिक नाही राहिला तर मग त्याचा काय उपयोग? हे बघ, त्याला होऊ देत व्यक्त. अगं, आपल्या हक्काच्या व्यक्तीसमोरच आपण व्यक्त होऊ शकतो. आणखी एक गोष्ट सांगते, आपला जोडीदार कायमच आयडियल असायला पाहिजे असं नसतं. त्यालाही चुका करायची मुभा आपण द्यायला हवीच ना, हो का नाही? कार्तिक, सगळं शेवटी ऑडियन्सवर डिपेंड असतं ना रे. म्हणजे आपली मेहनत तर असतेच, पण कालच्या सारखा रिस्पॉन्स मिळाला ना तर वेगळीच मजा येते रे. पण कालच्या कार्यक्रमात तबल्याचे लेवल्स अपडाऊन होत होते. पुढच्या वेळी असं व्हायला नको. नितीनला सांग जरा आधी एकदा नीट चेक करायला. हो, पण त्या गोष्टी फक्त आपल्यालाच कळल्या रे, लोकांना नाही कळल्या. बघ ना, किती दाद देत होते सगळेजण. असे दर्दी आणि रसिक प्रेक्षक हवेत रे. एक वेगळीच एनर्जी येते. गायला कसा ना वेगळा उत्साह येतो. पण आता तू म्हणालीस की लोकांना काही कळलं नाही. अरे नाही, ते टेक्निकॅलिटीज बद्दल. पण ओव्हरऑल गाणं खूप एन्जॉय केलं लोकांनी. तुला माहितीये, तू जेव्हा तो तराना घेतला. तुझा गैरसमज होणार नसेल तर मला जरा बोलायचं. बोल ना. मी जे बोलतोय मला असं वाटतंय की ते तुला बोलायचंय, पण कदाचित तुला कळत नाहीये कसं बोलावं किंवा तू टाळतेस. कार्तिक, काय बोलायचंय तुला? हेच की यापुढे जर तुला माझ्याबरोबर साथीला बसायचं नसेल तर माझी काही हरकत नाहीये. कार्तिक, अगं डोंट वरी, आय कॅन अंडरस्टँड. तुला आता लोक ओळखतात, तुझं स्वतःचं असं एक गाणं आहे आणि म्हणूनच तुला इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला ना. आणि आता हे सगळं फेम तुझ्या भोवती असताना जर तुला माझ्याबरोबर. कार्तिक, तू काय बोलतोस कळतंय तुला? अगं सिरियसली बोलतोय आणि खूप चांगल्या मनाने बोलतोय. अरे पण हे किती बेसलेस आहे, कळतंय का तुला? कार्तिक, तू असा विचार करूच कसा शकतोस? अरे तू माझा मित्र आहेस, तू माझा कलिग आहेस, पण त्याही आधी मी तुला माझा गुरु मानते. एक मिनिट कार्तिक, प्लीज मला बोलू दे. काय म्हणालास तू? फेम आहे, रिस्पॉन्स चांगला मिळाला. कार्तिक, या दोन्ही गोष्टी त्या सिरियलला मिळाल्या आहेत. ती सिरियल पॉप्युलर आहेत. हे फेम वगैरे त्या सिरियलचं आहे, माझं नाही. आणि अरे शेवटी सिरियल आहे ती, तिचा रीच जास्तच असणार. तू विचार कर ना, घरोघरी जर एखादी गोष्ट लोक रोज बघत असतील तर फरक पडतोच. कार्तिक, अरे तुला प्रत्येक मैफिलीत असा रिस्पॉन्स मिळालाय जो फक्त तुला एकट्याला होता. आणि काल पहिल्यांदा मला असा रिस्पॉन्स मिळाला तर तुझ्या बरोबरीची गायिका झालं असं समजेन का रे मी? तसं म्हणायचं नव्हतं मला. अरे ते एक साधं सरळ गाणं आहे. तुझी इतकी छान मैफिल झाल्यानंतर खरं तर मला टेन्शन आलं होतं ते गायचं, पण फरमाईश होती म्हणून गावंच लागलं. पण खरंच सांगते कार्तिक, मी वाट बघत होते त्या गाण्यात माझ्याकडून झालेल्या चुका तुम्हाला कधी सांगशील. ते तर नाहीच केलंस तू, पण वरून हे सगळं तू असं कसं करू शकतोस कार्तिक? उत्तरा, आय एम रिअली व्हेरी सॉरी. अरे यार, मला तुला हर्ट करायचं नव्हतं, पण मला वाटलं. कार्तिक, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. तुला वाटत असेल की मी तानपुरं घेऊन तुझ्या शेजारी नुसतीच बसलेली असते साथीला, पण तुझ्या प्रत्येक मैफिलीतून, आपण केलेल्या प्रत्येक रियाजामधून मी काय काय आणि किती शिकलीये ना कार्तिक, हे तुला नाही कळणार कधीच. मला तुझ्याबरोबर राहून जे काही शिकायला मिळतंय त्याची किंमत मी कधीच नाही करू शकत कार्तिक.
कार्तिक, कालच्या सारखा रिस्पॉन्स मला कितीही वेळा मिळाला ना तरी त्याचा परिणाम माझ्यावर कधीच नाही होणार. मी तुझी कायम साथ करत राहीन, कारण खूप काही शिकायचंय तुझ्याकडून मला. येते मी. काय झालं गजेंद्र? मॅच थांबून सभा का भरवलीस? तर दिसत नाहीये का काय चाललंय ते, काय होतंय ते? श्रुती, हे काय करतेयस कळेल का मला? ही नवीन पद्धत शोधून काढलीस का बॉक्सिंग करायची तू, की असंच शिकलीस सगळं? परवा परवा आहे आपली डिस्ट्रिक्टची मॅच, आहे लक्षात तुझ्या? अगदी पुढच्या वर्षी मॅच आहे अशी खेळतेस तू. इथे ना, इथे कोणालाही सिरियसनेस नाही कुठल्या गोष्टीचा. सगळेजण लाईटली घेत आहेत सगळ्या गोष्टी. आतापर्यंत बोलत नव्हतो मी, बोलणारही नव्हतो, पण आज वेळ आली ना म्हणून बोलतोय मी. मी गेल्या वेळी आलो होतो तेव्हा देखील तुझा परफॉर्मन्स अतिशय वाईट होता. नक्की प्रॉब्लेम काय आहे? ओव्हर कॉन्फिडन्स, की तुझी गेमची लेवलच ढासळली आहे सगळी, की हे सगळं मुद्दाम ठरवून करतेस तू? हा, सांग मला श्रुती. गजेंद्र, यू क्रॉसिंग युअर लिमिट्स. मी लिमिट मध्येच आहे सॅम, मी लिमिट मध्येच आहे. ही इतकी खराब परफॉर्म करत असताना मी शांत बसावं असं वाटतंय तुला? कधीपर्यंत शांत राहू मी, आणि का शांत राहू? एंड ऑफ द डे माझ्या क्लब कडून खेळतीये ती, माझ्या क्लबला रिप्रेझेंट करतेय ती, आणि मला परफॉर्मन्स हवाय. मग फक्त तिच्या गेमवर बोल. तिचं चुकतं बोल, गेम मध्ये चुकत असेल तर बोल, पण ती सगळं हे मुद्दामून करते हे स्टेटमेंट चुकीचं आहे. तिच्यावर पर्सनल ॲलिगेशन केलेले मी खपून घेणार नाही. एलिगेशन केलं यात काही चुकलेलं नाहीये माझं. चुकलं काय माहितीये का? मी फक्त हिला बोललो. तू हिचा कोच आहेस ना, तू ट्रेन करतोयस हिला, मग ऍक्च्युअली इलिगेशन तुझ्यावर करायला हवं. कारण ही जर खराब परफॉर्म करत असेल आणि ही मुद्दाम करत नसेल तर याचा अर्थ इतकाच होतो की एकतर तू तिला नीट ट्रेन करत नाहीयेस, किंवा हिने असं मुद्दाम खेळावं, मुद्दाम परफॉर्म करावं यासाठी तू ट्रेन करतोयस. गजेंद्र, रिएक्ट नको करूस. मी आत्ता असं काहीच म्हटलेलं नाहीये, पण मी श्रुतीला बोलणार, गेम बद्दल सुद्धा आणि पर्सनल सुद्धा. एखाद्या प्लेयरला जर मी आउट ऑफ द वे जाऊन माझ्या क्लब कडून खेळायची संधी निर्माण करून देत असेल तर मला रिझल्ट हवेत. ही तुमची मॉकरी बघायला मी इथे रिकामा नाहीये. दिस इज नॉट अ मॉकरी. ते सिरियसलीच खेळत आहेत आणि त्याचे रिझल्ट मिळणारच आहेत. गेम मध्ये अपडाऊन होतच असतं, पण तू ज्या पद्धतीने रिॲक्ट करतोयस ना त्याच्यानी या मुलींचा मोराल डाऊन होतोय. हे कोणाचे मॉरल बिरल सांभाळत बसायला माझ्याकडे वेळ नाहीये. त्यामुळे नीट खेळावं, मी काही बोलणार नाही. प्लीज काही बोलूच नकोस, कारण हे सगळं बोलून तू त्यांच्या गेम मध्ये अडथळा निर्माण करतोयस, विच इज नॉट राईट. मग आता इथे जे काही चाललंय ते राईट आहे असं म्हणायचंय का तुला? कशाला वाद वाढवतोयस? तुझ्या या प्लेयरनं दिलेलं कारण पुरेसं आहे माझ्यासाठी ह्याच्यापेक्षा 10 पट वाद घालायला. इनफ, बस. ऑलराईट, मी काही बोलणार नाही, इथे थांबणार सुद्धा नाही. रादर मी उद्या देखील इथे येणार नाही. हा, माहिती तू म्हणशील की तू इथे येतोस मग हिचं मोरल डाऊन होतं, मग ही अशी वाईट प्रॅक्टिस करते. हा, मी येणारच नाही इथे. तुझं म्हणणं आहे ना गेम मध्ये अप डाऊन होत असतं म्हणून? हिचं डाऊन तर मी बघितलं. आता तू आणि तुझी ही प्लेयर
उरलेल्या 1.5 दिवसात काय मोरल तुमचं अप करताय ना ते बघायचं आहे मला. हं? आता आपली भेट मॅचच्या वेळी. श्रुती, आय विश यू बेस्ट ऑफ लक. कारण ही जर मॅच जिंकायची असेल ना तर फक्त लक लागेल तुला. तुझं कॅलिबर तर बघितलंय मी आता. सर, येस, हाय, दिस इज मार्टिना. ओळखतो मी तुला. इज इट रिअली? यू रिमेंबर मी? मी तुला विसरायचं कारण? लक्षात ठेवण्याचंही काही कारण नाही. आई मीन मैं तो बहुत बुरी प्लेयर हूँ ना सर. बुरी प्लेयर? हाँ सर, बहुत बुरी प्लेयर. इसीलिए तो आपने मुझे खेलने नहीं दिया ना. आपका भरोसा नहीं था मैं जीत पाऊंगी, खेल पाऊंगी. और आज देखो, आपको जिस पे बहुत ज्यादा भरोसा था, आपने जिसको आपके क्लब से खेलने दिया, उसको तो मैंने आपके आंखों के सामने. तुला नेमकं काय सुचवायचंय? सुचवायचंय मी तुम्हाला? नहीं नहीं नहीं, आप तो बहुत एक्सपीरियंस्ड हो, बहुत बड़े हो सर. आपने हजारों प्लेयर्स का गेम देखा है सर. मैं क्या बताऊंगी आपको. हे बघ मार्टिना, तुला जे काही बोलायचं असेल ना ते स्पष्टपणे बोल. याच्या पुढे कुठल्याही प्लेयरला अंडरडॉग समजू नका. स्पष्ट. हे तू नाही, तुझा राग बोलतोय. गुस्सा तो अपनों से होता है सर. आपने तो वो किया है जो दुश्मन भी नहीं करेगा. मैं तो तैयार थी सर आपके क्लब से खेलने के लिए, जीतने के लिए. पूरी कोशिश की थी मैंने, जीत भी जाती थी, लेकिन आपने तो मुझे अंडर एस्टिमेट किया, खेलने ही नहीं दिया. ब्रदर, आपका चॉईस अलग था सर, आणि आता तुमचा चॉईस काय रिझल्ट देतो हे सगळ्यांना दिसतच आहे. हो, प्रॅक्टिस जोरात चालू आहे. थँक्यू. बेस्ट विशेसची गरज आहेच. बघूया मॅच मध्ये काय होतंय. हो, मार्टिन आहे ना. श्रुती दुसऱ्या क्लब मध्ये खेळते. नाही, माझंच डिसिजन आहे. नाही, तुला काय म्हणायचं आहे? हे बघ, धीर धर, जस्ट वेट अँड वॉच. माझ्या प्लेअर बद्दल माझे डिसिजन कधी चुकत नाही. नाही, या सगळ्या गोष्टी आधीच प्रिडिक्ट करणार असशील ना तर आपण नंतर बोलूया. चल, बाय. बोल श्रुती. सर, सॉरी, तुम्हाला माझ्यामुळे हे सगळं ऐकून घ्या. श्रुती, प्रॅक्टिस कशी सुरू आहे? प्रॅक्टिस सुरू आहे सर, पण मग त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर. बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर. पण सर, मला खरंच असं वाटतंय की माझ्यामुळे. श्रुती, गिल्ट फील केलं ना तर गेम अफेक्ट होईल. गजेंद्र जे बोलला ते मी विसरलोय, तूही विसर. फक्त गेमचा विचार कर, बस. सर, श्रुती, सॉरी म्हणणार असशील तर आपल्याकडे वेळ नाहीये. जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन द गेम, फोकस. ओके, यू मे लीव. आता काहीतरी बोल. कितीतरी वेळ झाला अशीच बसून आहे. बोल काहीतरी. मला नाही काही बोलायचं. पण मला ऐकायचं. काय कारण? कारण कशाचं? हे तुझं जे काही चाललंय ना त्या मागचं कारण. का होतंय तुझं असं? जय, काही झालेलं नाहीये मला. ही बकवास तर करूच नकोस.
काय होतंय ना ते दिसतंय तुलाही आणि मलाही. हे बघ, गजेंद्र सरांच्या क्लब मधून खेळण्याचं हे प्रेशर नाहीये हे मला माहितीये. कारण काही झालं ना तरी तू तुझ्या परफॉर्मन्सवर कधीच अफेक्ट होऊ देत नाहीस. तू खेळतेस आणि आता कोणाच्या प्रेशर खाली येऊन तुझ्या गेमवर अफेक्ट होणं शक्यच नाही. की खरंच यावेळेस काही टेन्शन आलंय? असं काहीही नाहीये जय. मग प्रॉब्लेम काय? सांगितलं ना, काही नाही. म्हणजे घरी काहीतरी प्रॉब्लेम आहे? काय संबंध? प्रॉब्लेम असून जेव्हा लग्न झालेल्या मुली म्हणतात ना की काहीच प्रॉब्लेम नाहीये, तेव्हा नक्कीच त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम असतो. हे बघ, घरी काही झालेलं नाहीये, सगळं ओके. मग कळलं मला आता. तुझं कार्तिकशी भांडण झालंय. जय, कार्तिकचा काय संबंध आहे याच्यात? माझ्या मॅचची कार्तिकचा काय संबंध? प्रत्येक गोष्ट तुम्ही कार्तिकशी का रिलेट करता? मला स्वतःचं असं काही आयुष्य नाहीये का? सगळ्यात कार्तिक यायलाच पाहिजे का मध्ये? अरे मला फक्त वाटलं तसं. असं कसं वाटलं? त्याला काही वाटतंय का पण माझ्याबद्दल? माझी मॅच आहे हे सुद्धा त्याच्या लक्षात आहे की नाही माहिती नाही, ती सुद्धा परवा. असेल ना लक्षात. नाही म्हणजे नसेलही. नाहीच आहे. माझी इथे मॅच आहे आणि तो त्याची कामं करत बसलाय. आपल्या बायकोला टेन्शन आलं असेल, ती कुठल्या मेंटल स्टेट मध्ये असेल, तिला काय काय फेस करावं लागत असेल याच्याशी काही गणतण नाही, आयडिया पण नाही आहे त्याची, विचारही करत नाहीये तू. नाही करत का? नाहीच करत आहे. आम्ही ना दोन वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज आहोत. तो त्याची कामं करतो, मी माझी कामं करते. त्याची टेन्शन त्याच्यापाशी, माझी टेन्शन माझ्यापाशी. हो राईट. आणि दरवेळी त्याच्यात तिसऱ्या कोणीतरी इन्व्हॉल्व व्हायची काहीही गरज नाही. आम्ही दोघं बघून घेऊ. आता तुला हसायला काय झालं? यार मला ना मजा येते तुला असं कन्फ्युजन मध्ये बघायला. तुला ना स्वतःवर आणि कार्तिकवर चिडायचं सुद्धा आहे आणि तुला चिडायचं नाहीये सुद्धा. जय, मी मारे ना आता तुला. अरे नेहमीच आहे तुझं हे. तू अशी चिडलीस ना की स्वतःला मस्त कॉन्ट्रॅडिक्ट करतेस. तुझ्या डोक्यात ना फक्त कन्फ्युजन भरले श्रुती नगरकर. आणि तुला माहितीये इथे कन्फ्युजन असलं ना की ते तिथे गेमवर रिफ्लेक्ट होतं. सो माझ्यावर चिडचिड करण्यापेक्षा तुमच्या कन्फ्युजनचं काहीतरी करा. साहेब, तुम्ही फक्त हुकूम करायचा, काय आणि कसं मॅनेज करायचं ते आमच्यावर सोडा. अरे वा वा, असं कसं? सगळं तुम्हालाच अरेंज करायला लागल्यावर मग पवन सुरू आहे कशासाठी आहे? हा, अच्छा, ओके. परवा कार्यक्रम. ओके ओके, डन करा. हा साहेब, मी काय म्हणतोय, आपण हे कन्फर्म करूया. फक्त मला एक 5 मिनिटाचा वेळ द्या. मी लगेच तुम्हाला कॉल बॅक करून कन्फर्म सांगतो. हा, ओके. रागवला नाही ना? ओके हा, चाल. काय नाही का म्हणतोयस? परवाचं म्हणतात ते. म्हणूनच नाही म्हणतोय, परवा कुठलाही कार्यक्रम घेऊ नकोस. कार्तिक, पाटील साहेबांचा कार्यक्रम आहे. कोण पाटील साहेब? अरे पाटील, जगताप साहेबांची मैफिल आठवते? तेव्हा त्यांच्या बाजूला बसले होते बघ, सगळ्यात जास्त वावा तेच करत होते. अच्छा ओके, ते. पण तरी त्यांना नाही सांग. परवा काय काम आहे? आपलं काहीच काम नाही परवा. मला आहे काम. मग आज करते. कार्तिक, हे बघ, पाटील साहेबांना नाही म्हणू नकोस. हा, पाटील साहेब खूप मोठी व्यक्ती आहे, खूप कॉन्टॅक्ट आहेत त्यांचे, होम मिनिस्टरचे खास आहेत. आपल्याला अकादमीच्या कामासाठी मदत होईल. ते सगळं ठीक आहे, पण तरी परवा कार्यक्रम होणार नाही. का पण? परवा काय आहे असं? परवा श्रुतीची मॅच आहे. मॅच? बॉक्सिंग मॅच साठी तू कार्यक्रम कॅन्सल करतो? अरे मॅच परत होतील, पण मैफिली. हे बघ, मला यावर काही डिस्कस करण्याची गरज वाटत नाही. काय सांगू आता मी त्यांना? त्यांना सांग की परवा पॉसिबल नाहीये, नंतरची कुठली तारीख असेल तर बघा. बघ काय म्हणतात. आणि नाही म्हणाले तर? मग आपण हा कार्यक्रम सोडूया. पण कार्तिक, हे बघ, तू आता त्यांना फोन कर आणि कळव प्लीज. आणि हो, अकादमीचं काही काम असेल तर ते आपण उद्याच करणार आहोत. परवावर काही ठेवायचं नाही.
अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.